कामाचं आपल्या निधीमधून उद्घाटन करण्यात आलं. कशा प्रकारचा निधी आहे आणि काय सांगाल, कुठे कुठे याचं उद्घाटन झालं? आज इथे आमदार गणपत गायकवाड आणि माझ्या निधीतून 1,90,00,000 जो निधी होता त्याचे आज उद्घाटन करण्यात आले. एक आपला आता कृष्णानगर मध्ये झालं, एक इथे आशेले गावात आता केला आणि ते तिसरा एक हनुमान कॉलनी तिथे आणि चौथा आहे आपला भक्तीपीठ तिथे. असे 4 कामांची निधी 1,90,00,000 असे आहे. आणि ही जी आपले मूलभूत गरजा आहेत त्यांच्यासाठी आपण वापरलेली आहे. कारण पब्लिकला गटर आणि पायवाटा तसेच कॉन्ट्रॅक्टर रस्ते यांच्यासाठी आपण हे केलेलं आहे. कारण आता मी जे बघत आले, जे उद्घाटन करत आहे, महिलांचा एवढा हे आहे की गटारांचं आमचे बघाया, कसं गटारांची आमची समस्या आहे ती बघाया तुम्ही. याच्यासाठी दादाने हमेशा म्हणजे आमदार गणपत गायकवाड यांनी हमेशा या मूलभूत सुविधांकडे जनतेचं लक्ष दिलेले आहे आणि असंच देत राहू मी अशी त्यांना वचन देतो. कारण हा महिलांचा आक्रोश आहे पाण्यासाठी आणि गटारांसाठी आणि पायवाटांसाठी, या आम्ही नक्की पूर्ण करू. उद्घाटन करण्यात आले बहुतेक ठिकाणी, काय सांगणार? गेल्या 4-5 दिवसापासून कल्याण पूर्वेमध्ये आमदार सुलभास गणपत गायकवाड यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात विकास कामांचं उद्घाटन होत असून आज आशळे गावामध्ये त्यांच्या मार्फत आणि आमदार गणपत शेठ यांच्या मार्फत 1,90,00,000 उद्घाटन विकास कामांचे होत आहेत. गेल्या 2015 पासून आम्ही 2015 ते 20 पासून कुठल्याही निवडणूक संपली तेव्हा निवडणूक झाली नाही, कुठलंच विकास झालं नाही, नगरसेवकाला कुठली निधी मिळाली नाही. पण सर्व डिपेंड आम्ही आमदारांनाच होतो आणि आमदारांना आम्ही सतत पत्रव्यवहार करून त्यांनी आज आमचं काम पूर्ण केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या इथे पाण्याच्या आणि गटारांच्या खूप समस्या आहेत. वहिनीला जिथे जातील तिथे नागरिक तेच सांगतायत. आणि जेव्हा आशळे गावातून लीड जास्त आली वहिनीला, तेव्हा दादांनी मला स्वतः सांगितलं का तुला लागेल तेवढा फंड आम्ही देऊ, जेवढी तुझी कामं असतील ते आम्ही करून देऊ. एक मिनिट. आम्ही आमदार गणपत शेठ गायकवाड व सुलभाताई गायकवाड यांचं पूर्ण आशळे गावाच्या तर्फे आभार मानतो.